नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र माझाचा एकच ध्यास, घरीच करा ऑनलाईन अभ्यास या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मालिक एज्युकेशन अँड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मोहिली अघई, जीवनदीप कॉलेज कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय खर्डी तसेच GSK कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स खडवली। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर बघा आपण कालपर्यंत प्रॅक्टिस सेट 1.2 घेतला होता, बरोबर आहे? म्हणजे आपले आतापर्यंत दोन प्रॅक्टिस सेट झालेले 1.1 आणि 1.2। 1.1 मध्ये आपण काय बघितलं होतं? प्रॉपर्टीज ऑफ, रेशियोज ऑफ, प्रॉपर्टी ऑफ, रेशियो ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल। ते आपण चार प्रॉपर्टी बघितल्या, त्यावर आपण प्रॅक्टिस सेट 1.2 बघितला होता। प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये आपण काय बघितलं होतं? तर बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम, बीपीटी मीन्स बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम, मराठीत प्रमाणाचं मूलभूत प्रमेय, अँड इट्स कन्व्हर्स म्हणजे त्याचा व्यत्यास, ह्या गोष्टी बघितल्या होत्या। म्हणजे हे दोन भाग आपले झालेले आहेत। प्रॅक्टिस सेट जे 1.1 आणि 1.2 हे आपले 2 दिवसात शिकून झालेले। आज आपण घेणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.3 आणि हा 1.3 जो आहे तो आहे टेस्ट फॉर सिमिलॅरिटी। टेस्ट फॉर सिमिलॅरिटी थोडक्यात मराठीमध्ये म्हणतो आपण समरूपतेच्या कसोट्या। आपल्याला 9वी पर्यंत एकरूपतेच्या कसोट्या होत्या, दॅट टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्स होत्या। आता इथे टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी। आता हे नेमकी काय त्याबद्दल मी डीपली सांगणार आहे, आणि मग ते एकदा समजलं तर तुम्ही प्रॅक्टिस सेट 1.3 ची उदाहरणं सहज सोडवू शकता। मी तुम्हाला रोज तेच सांगतोय की कोणताही प्रॅक्टिस सेट ची उदाहरणं सोडवण्यापूर्वी त्यासाठी आपल्याला कोणते महत्त्वाचे घटक लागणार आहेत, कोणते महत्त्वाचे थेरम करावे लागणार आहेत, कोणत्या प्रॉपर्टी लर्न कराव्या लागणार आहेत, कोणते फॉर्म्युलाज लर्न करावे लागणार आहेत, हे सगळं वाचून घ्या। आणि हे सगळं जर तुम्हाला नीट समजलं तर तुम्ही ती उदाहरणं पटापट सोडवू शकता। तर आता आपण आज विचार करणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.3 साठी। मग आता या प्रॅक्टिस सेट 1.3 साठी आपल्याला नेमकी काय बघायचं? आपल्या धड्याचं नाव आहे सिमिलॅरिटी, आणि त्यातलं 1.3 आपण घेणार आहोत टेस्ट फॉर सिमिलॅरिटी। आता ह्या नेमकी टेस्ट काय आहे ते सांगतोय मी तुम्हाला। बघा, समजा हा ट्रायंगल ABC आहे आणि ते मी मुद्दाम छोटा ट्रायंगल ड्रॉ करतोय PQR। मी तुम्हाला सिमिलर स्ट्रक्चर हे पहिल्या दिवशी समजून सांगितलं होतं की जर मी माझे दोन्ही तळवे एकमेकांना जोडले तर ते कॉन्ग्रुएंट होतात। कॉन्ग्रुएंट होताना शेप आणि साईज दोन्ही सारखे आहेत, पण माझा तळवा दुसऱ्या व्यक्तीचा तळवा जर मिळवला तर त्याचा शेप वेगळा, म्हणजे शेप सारखा असेल पण साईज मात्र भिन्न। त्यानंतर सिमिलर, तर हे ट्रायंगल शेप सारखा आहे, दोन्ही ॲक्युरेट अँगल ट्रायंगल आहेत, म्हणजे शेप सारखा आहे। मग हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत। जसं मी तुम्हाला फोटोग्राफचं उदाहरण दिलं की फोटोग्राफर एकच फोटो काढतो पण आपल्याला वेगवेगळ्या आकाराच्या त्या कॉपीज देतो, म्हणजे ते जे आपले फोटोग्राफ आहेत ते सिमिलर फोटोग्राफ्स आहेत। तसे या फिगर सिमिलर, आपल्याला ट्रायंगलच्या फिगर या कशा आहेत? सिमिलर। आता हे कसं लिहायचं? लिहिताना ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल PQR। लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, हे जे चिन्ह आहे हे सिमिलॅरिटीचं चिन्ह आहे।
हे कसं चिन्ह आहे? सिमिलर. कसं वाचणार? ट्रायंगल एबीसी समरूप, मराठीमध्ये समरूप, इंग्लिशमध्ये सिमिलर. ट्रायंगल एबीसी सिमिलर टू ट्रायंगल पीक्यूआर. मराठीमध्ये ट्रायंगल एबीसी समरूप ट्रायंगल पीक्यूआर म्हणजे त्रिकोण पीक्यूआर. मग हे समरूप म्हणजे नेमकी काय? गेल्या वर्षात आपण कॉंग्रेंट होतं, कॉंग्रेंट हे चिन्ह होतं. आता यातनं हे दोन रेषा काढून टाकल्या, हे समरूप चिन्ह. मग कोणतेही दोन ट्रायंगल समरूप केव्हा असतात ते आपण बघितलं पाहिजे. हे दोन ट्रायंगल जे आहेत यामध्ये हे दोन ट्रायंगल समरूप आहेत, ते जे करस्पॉन्डिंग अँगल इक्वल असणार. अँगल ए कॉंग्रेंट टू अँगल पी. हा पहिला ए तर हा पहिला पी. ए इक्वल टू पी. अँगल बी इज इक्वल टू अँगल क्यू. हा बी आणि क्यू इक्वल. अँगल सी इज इक्वल टू अँगल आर. हा तिसरा सी तर हा तिसरा. म्हणजे इन सिमिलर ट्रायंगल करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉंग्रेंट. अँगल कॉंग्रेंट. बट साइड्स आर इन प्रपोर्शन. साइड्स कॉंग्रेंट असतील याची गॅरंटी नाही. दे मे बी कॉंग्रेंट बट दे आर इन प्रपोर्शन. So what you get? That means AB, first side is AB घेतली तर याची upon PQ. Proportion means upon. AB upon PQ is equal to, जर याची साइड मी BC घेतली तर याची QR. BC upon QR. आणि याची साइड आपण AC घेतली तर याची PR. That is AC is equal to PR. Means if two triangles are similar, then their corresponding angles are congruent and sides are in proportion. कॉंग्रेंट मध्ये साइड्स पण कॉंग्रेंट असतात, पण इथे साइड्स कॉंग्रेंट नाही. साइड्स आर इन प्रपोर्शन. या साइड कशा आहेत? प्रपोर्शन मध्ये आहेत. मग थोडक्यात आपण बघतो, जर हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत, ट्रायंगल एबीसी आणि पीक्यूआर, तर त्याचे तीन अँगल कॉंग्रेंट आहेत. 1 2 3. आणि या तीन साइड प्रपोर्शन्स आहेत 1 2 आणि 3. म्हणजे टोटल किती पार्ट झाले? हे 3 आणि हे 3 असे एकंदर 6 पार्ट झाले. पण जेव्हा मला दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे असतात तेव्हा हे 6च्या 6 पार्ट मला दाखवायची गरज नाही. मग त्यासाठी या टेस्ट आहे, त्या टेस्ट नुसार 2 किंवा 3 पार्ट जरी आपण व्यवस्थित एकतर अँगल कॉंग्रेंट दाखवले किंवा साइड प्रपोर्शन दाखवल्या तरी आपण ते दोन ट्रायंगल सिमिलर म्हणू शकतो. एवढे सर्व तिन्ही अँगल कॉंग्रेंट आणि तिन्ही साइड प्रपोर्शन, एवढं 6च्या 6 गोष्टी आपल्याला द्यायची गरज नाही. जसं आपण कॉंग्रेंट मध्ये गेल्या वर्षी टेस्ट बघितल्या होत्या तसं आपण सिमिलरिटी टेस्ट बघणार आहोत. आणि ह्या टेस्ट कोणत्या बघा. आता समजायला होते की जेव्हा हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत तर करस्पॉन्डिंग. जीवनदीप कॉलेज खर्डी, जीवनदीप शैक्षणिक संस्था संचालित कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय खर्डी दळखन, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे, 421-601, मुंबई विद्यापीठाशी संलग्न, ISO 9001-2015. महाविद्यालयाची वैशिष्ट्ये: अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षक, शिष्यवृत्तीची सुविधा, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र, अद्ययावत प्रयोगशाळा आणि संगणक कक्ष, ग्रंथालय आणि वाचन कक्षाची सुविधा, जॉब प्लेसमेंटची सुविधा, संपूर्ण परिसर CCTV निगराणीखाली, खर्डी स्टेशनपासून महाविद्यालयापर्यंत बस सेवा उपलब्ध, मुलांचे आणि मुलींचे शासकीय वसतिगृह, ऑनलाईन ॲडमिशन व ऑनलाईन लेक्चरचीही सुविधा, ऑनलाईन ॲडमिशन आणि ऑनलाईन लेक्चरची देखील सुविधा. उज्ज्वल भविष्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा. शैक्षणिक वर्ष 2020-2021, मर्यादित जागा, प्रवेश सुरू. FY ऑनलाईन ॲडमिशन सेंटर. ईमेल jivandeepkhardi@gmail.com. वेबसाईट www.jspcollegekhardi.in. दूरध्वनी क्रमांक 02527244522, 6919188558 आणि 9167043099. तीन अँगल कॉंग्रेंट आहेत आणि तीन साइड प्रपोर्शन आहेत. म्हणजे 3 ने 3 किती आले? 6 पार्ट. पण आपल्याला 6च्या 6 पार्टची गरज नाहीये. त्यातले काही घटक घेऊन आपण दोन ट्रायंगल सिमिलर दाखवू शकतो आणि या घटकानुसारच आपल्याला त्या टेस्ट तयार झालेल्या आहेत. त्यातली पहिली टेस्ट आहे ए टेस्ट. यालाच मी दुसरं नाव देणार और AA टेस्ट.
एक तर ही ट्रिपल ए टेस्ट किंवा डबल ए टेस्ट. आता याचा अर्थ काय? ट्रिपल एचा अर्थ काय? ए ए ए नावाचं लक्षात येतं, अँगल 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 टेस्ट. अँगल 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 म्हणजे जेव्हा दिलेल्या दोन ट्रायंगलचे तीनही करस्पॉन्डन्स अँगल कॉन्ग्रुएंट असतील तर ते दोन ट्रायंगल आपण डायरेक्ट सिमिलर लिहू शकतो. साईड दाखवायची गरज नाही, डायरेक्ट सिमिलर लिहू शकतो बाय विच टेस्ट? ए ए ए टेस्ट. समजा मी इथे उदाहरण घेतोय, हा ट्रायंगल एडएमएन आहे आणि हा ट्रायंगल एक्स वाय झेड आहे. आता यांचं हे दोन कोण आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत. हे दोन कोण कॉन्ग्रुएंट आहेत आणि हे दोन कोण कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजे थोडक्यात आपल्याला काय दिलेलं आहे? अँगल L इज इक्वल टू अँगल X, अँगल M इज इक्वल टू अँगल Y, अँगल N इज इक्वल टू अँगल Z. तर असे तीनच अँगल आपण तीन जोड्या कॉन्ग्रुएंट दाखवलेल्या आहेत. आणि जेव्हा अशा तीन जोड्या कॉन्ग्रुएंट असतील तर मी डायरेक्ट लिहिणार दॅट ट्रायंगल LMN सिमिलर टू ट्रायंगल XYZ अँड बाय विच टेस्ट? तर मी तिन्ही अँगल घेतले म्हणून मी लिहिणार इथे बाय ट्रिपल ए टेस्ट. बाय विच टेस्ट? ट्रिपल ए टेस्ट. म्हणजे ट्रिपल ए टेस्ट साठी आपल्याला अट काय आहे? या ट्रायंगलचे तीन अँगल इज इक्वल टू या ट्रायंगलचे करस्पॉन्डिंग तीन अँगल हे इक्वल आहेत. आणि असं जेव्हा असेल तेव्हा मी म्हणेल की हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. हे कोणत्या टेस्टवर सिमिलर आहेत? ए ए ए म्हणजे अँगल अँगल अँगल. मराठीत को 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 कसोटी म्हणजे कोण 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 कसोटी. आणि थोडक्यात इथे मी हे तीन करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट दाखवले. मग इथे मी शब्द वापरलाय ट्रिपल एच्या ठिकाणी ऑर डबल ए टेस्ट. आता या मी दोन वेगळ्या नाही म्हटलं, मी ऑर म्हटलं. ऑर म्हणजे किंवा, म्हणजे एक तर ही टेस्ट घ्या किंवा ही टेस्ट घ्या, दोघांचा अर्थ तोच. आता असं का? समजा मी यातले दोनच अँगल इक्वल घेतले, हा मला माहित नाही इक्वल आहे की नाही तो. बघा ना, L कॉन्ग्रुएंट टू X, समजा हे दोन्ही 50 डिग्री आहेत. हा पण 50 डिग्री, हा पण 50 डिग्री. हे दोन्ही 60 डिग्री आहेत. म्हणजे हे पण दोन अँगल कॉन्ग्रुएंट आहेत. फक्त मी दोनच जोड्या कॉन्ग्रुएंट घेतल्या. लक्षात ठेवा, जेव्हा त्रिकोणामध्ये अँगलच्या दोन जोड्या इक्वल असतात तेव्हा तिसरी जोडी इक्वल येणारच. येणारच. का येणार? त्याचं कारण आहे. आपण 9वीला एक प्रमेय बघितलं, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 असते. सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ए ट्रायंगल इज 180 डिग्री. मग आता मला सांगा, जर या तिघांची बेरीज 180 आहे, त्यातलं हा 50 आणि हा 60 म्हणजे 110 झाले. हे दोनच 110 झाले. साहजिकच हा किती उरला? 70 डिग्री. तसंच इथे सुद्धा यामध्ये हा 50 हा 60 म्हणजे हे दोन्ही 110 झाले. आता या तिघांची बेरीज पण 180 असणार आहे, कारण कोणताही त्रिकोण असू द्या त्यांच्या कोणांची बेरीज 180 असते. मग हा 50 नाही पण 110 झाले, म्हणजे हा पण किती उरला? साहजिकच 70 म्हणजे 70 उरला. मग सांगा हा पिटून 70 हा बसला. मग आपोआप तिसरा अँगल कॉन्ग्रुएंट झाला की नाही? मला दाखवायची गरज लागली का त्याची? नाही. म्हणजे जरी दोन अँगल कॉन्ग्रुएंट असेल तर तिसरा अँगल आपोआप कॉन्ग्रुएंट असणार. का? या दोघांची बेरीज सारखीच येणार आहे, कारण ते दोन्ही इक्वल आहेत. आणि तिघांची बेरीज तर 180 आहे, म्हणजे साहजिकच तिसरा अँगल कॉन्ग्रुएंट असणारच. म्हणजे जर दोन मी अँगल कॉन्ग्रुएंट दाखवले तर तिसरा तुम्ही नाही दाखवला तरी आपण मानू शकतो तो तिसरा कॉन्ग्रुएंट आहेच. आणि म्हणून जरी तुम्ही हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवताना हे दोन जरी अँगल इक्वल दाखवले तरी तुम्ही डायरेक्ट लिहू शकता ट्रायंगल LMN सिमिलर टू ट्रायंगल XYZ. पण इथे दोनच अँगल दाखवले म्हणजे इथे मी डबल ए टेस्ट. असं बरोबर आहे. म्हणजे एकतर तुम्ही तिन्ही अँगल घ्या किंवा तुम्ही दोन अँगल घेतलं तरी चालेल, कारण जर दोन अँगल कॉन्ग्रुएंट असतील तर तिसरा कॉन्ग्रुएंट येणारच, कारण तिघांची बेरीज 180 आहे. म्हणजे दोन कॉन्ग्रुएंट म्हणजे दोघांची बेरीज सारखी आहे. साहजिकच तिसरा 180 आहे वजा या दोघांमध्ये बेरीज, तिसरा कॉन्ग्रुएंट येतोच. आणि म्हणून मी ते शब्द वापरला ऑर. मग अशा पद्धतीने आपण एकतर तिन्ही अँगल कॉन्ग्रुएंट दाखवून ट्रिपल ए ने ते दोन